लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। तर आता डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा। तर याच लाडक्या बहिणींच्या खात्यात इथं डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात, जे की 1500 रुपये। तर डिसेंबरचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यात, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात वाटप जे की होणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे। तर आता लाडकी बहीण योजना तर आता सुरू झालेली आहेत। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये यापूर्वी सप्टेंबर ते नोव्हेंबरचे जे काही हप्ते आहेत इथं पूर्ण झालेले आहे। हे थेट प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की लाडकी बहिणींचे पैसे जमा झालेले आहे। तर आता डिसेंबरचा हप्ता क्रेडिट होणे सुरू झालेले आहे, जे की याची खात्रीची माहिती मिळालेली आहे। तर आता देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे लाईव्ह, त्यानंतर डिसेंबरचा जे काही अपडेट इथं आलेला आहे। हप्ता तुम्हाला 1500 रुपये इथं तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे। तर आता राहिलेला जो काही 1 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान टप्प्याची भरतीची सुरुवात इथं होणार आहे। तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात सुरुवात इथं होणार आहे। सहसा नागपूर विभागातील क्रेडिट होणे सुरू झालेले आहे। तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही चेक करा। तर 5 ते 7 दिवसात जे काही या जिल्ह्यांना पहिल्या दिवशी सुरू होणार आहे। उर्वरित जिल्ह्यात 3 ते 4 दिवसात पुरे क्रेडिट होणार आहे। नागपूरमध्ये 4,52,000 महिलांच्या खात्यामध्ये 678 कोटी रुपये इथं डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। अमरावतीमध्ये 4,10,500 महिलांच्या खात्यामध्ये 615 कोटी रुपये इथं जमा। अकोल्यामध्ये 2,95,000 या महिलांच्या खात्यामध्ये 442 कोटी रुपये इथं जमा। बुलढाणा 3,80,000 महिलांच्या खात्यामध्ये 570 कोटी रुपये इथं जमा। यवतमाळमध्ये 460 महिलांच्या खात्यामध्ये 4,60,000 महिलांच्या खात्यामध्ये 690 कोटी रुपये इथं जमा। तर ज्या लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरायचे असेल तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या तारखेपासून अर्ज सुरू होतील, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा। त्यानंतर येते आपला वाशिममध्ये 2,10,000 तर अशा महिलांच्या खात्यामध्ये 315 कोटी रुपये इथं वाटपास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर डिसेंबरचा हप्ता ह्या नोव्हेंबरचा हप्ता इथं जमा झालेला आहे। त्यानंतर इथं पुणे 6,50,000 महिलांच्या खात्यामध्ये 975 कोटी रुपये इथं जमा झालेले आहे। त्यानंतर इथं अहमदनगरमध्ये 6,20,000 महिलांच्या खात्यामध्ये 930 कोटी रुपये इथं जमा। नाशिकमध्ये 7,10,000 महिलांच्या खात्यामध्ये 1,065 कोटी रुपये जमा। जळगावमध्ये 5,40,000 महिलांच्या खात्यामध्ये 810 कोटी रुपये इथं जमा। तर यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे बघितलेल्या। धुळेमध्ये आपलं येते 2,30,000 महिलांच्या खात्यामध्ये 345 कोटी रुपये इथं जमा होण्यास सुरुवात। त्यानंतर नंदुरबारमध्ये 1,90,000 महिलांच्या खात्यामध्ये 285 कोटी रुपये इथं जमा झालेले आहे। कोल्हापूरमध्ये 4,85,000 महिलांच्या खात्यामध्ये 727 कोटी रुपये इथं जमा। सांगलीमध्ये 3,95,000 तर अशा महिलांच्या खात्यामध्ये 592 कोटी रुपये इथं सांगलीसाठी आलेले आहे। सातारामध्ये 4,10,000 महिलांच्या खात्यामध्ये 615 कोटी रुपये इथं जमा। त्यानंतर सोलापूरमध्ये 6 लाख महिलांच्या खात्यामध्ये इथं 900 कोटी रुपये जमा। मुंबई शहरमध्ये 2,10,000 महिलांच्या खात्यामध्ये 315 कोटी रुपये जमा। मुंबई उपनगरीमध्ये जे येते उपनगरमध्ये येते 3,15,000 महिलांच्या खात्यामध्ये 472 कोटी रुपये जमा। त्यानंतर ठाणेमध्ये येते 7,50,000 महिलांच्या खात्यामध्ये 1,125 कोटी रुपये जमा। पालघरमध्ये 3,80,000 महिलांच्या खात्यामध्ये 570 कोटी रुपये इथं जमा। रायगडमध्ये 3,10,000 मध्ये जे आहे 465 कोटी रुपये जमा। रत्नागिरीत 2 लाख महिलांच्या खात्यामध्ये 300 कोटी रुपये जमा। सिंधुदुर्गमध्ये 1,40,000 महिलांच्या खात्यामध्ये 210 कोटी रुपये जमा। लातूरमध्ये 3,90,000 महिलांच्या खात्यामध्ये 585 कोटी रुपये जमा। उस्मानाबादमध्ये 2,95,000 महिलांच्या खात्यामध्ये 442 कोटी रुपये जमा उस्मानाबादमध्ये। त्यानंतर बीडमध्ये येते आपलं बीडमध्ये येते 4,85,000 महिलांच्या खात्यामध्ये 728 कोटी रुपये जमा। नांदेडमध्ये 4,55,000 महिलांच्या खात्यामध्ये
82 कोटी रुपये इथं जमा. त्यानंतर इथे आपलं परभणीमध्ये 2.5 लाख महिलांच्या खात्यामध्ये 375 कोटी रुपये जमा. त्यानंतर इथे आपलं हिंगोली 1,75,000 महिलांच्या खात्यामध्ये 262 कोटी रुपये जमा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5,20,000 महिलांच्या खात्यामध्ये 780 कोटी रुपये. त्यानंतर जालनामध्ये येथे 2,90,000 महिलांच्या खात्यामध्ये 435 कोटी. धाराशिवमध्ये येथे 2,60,000 महिलांच्या खात्यामध्ये 390 कोटी. चंद्रपूरमध्ये 3,85,000 महिलांच्या खात्यामध्ये 577 कोटी. गडचिरोलीमध्ये 1,80,000 महिलांच्या खात्यामध्ये 270 कोटी. भंडाऱ्यामध्ये 2,10,000 महिलांच्या खात्यामध्ये 315 कोटी. गोंदियामध्ये 2,05,000 महिलांच्या खात्यामध्ये 307 कोटी. तर आता पैसे कोणाला मिळणार नाहीत, ज्यांचं बँक खातं लिंक असलेल्या महिलांना इथं पैसे इथं मिळणार आहे. KYC अपडेट असलेल्याची खात्री करून घ्या. पैसे आले नाहीत तर तुम्हाला बँक KYC पेंडिंग आहे का ते चेक करून घ्या. आधार सेंडिंग आहे की नाही ते चेक करून घ्या. KYC फेल झाली का ते चेक करून घ्या. बँक खात्यात पेंडिंग आहे का, नाव मिसमॅच आहे का, डिसेंबरचा हप्ता थांबू शकतो का नाही, सरकारने निधी इथं मंजूर केलेला आहे, जे की चालू वर्षातील मासिक हप्ते जे की डिसेंबरचा हप्तासुद्धा सुमारे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. अंदाजे 1.2 कोटी महिलांना लाभ. डिसेंबर महिन्याचा निधी 12,000 कोटी रुपये रोखून ठेवण्यात आलेला आहे. तर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेलं नसेल तर हे काम लगेच करा.